बोदवड तालुकावासियांना अत्यंत शोकात बुडवणारी अशी बातमी समोर आलेली आहे। 9 जून 2025 हा दिवस बोदवड तालुकावासियांसाठी काळा दिवस ठरलेला आहे। याच तालुक्यातील 2 निष्पाप जीवांचा अपघातामध्ये बळी गेलेला आहे। बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीचे 13 खेळाडू पुण्यात MPL क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेलेले होते। सामना आटोपल्यानंतर ते क्रुझर या वाहनाने बोदवडकडे परतत होते। यावेळी सकाळी पहाटे 5:15 नेवासा फाट्याजवळ मागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने सदर क्रुझरचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 निष्पाप मुले ठार झाल्याची घटना घडलेली आहे। या भीषण अपघातात प्रथमेश योगेश तेली वय 14 राहणार जामठी दरवाजा बोदवड या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर वृषभ बबन सोनवणे वय 16 राहणार बोदवड याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। तसेच सोबत असलेले अन्य 11 जखमी खेळाडू यांनाही तत्काळ इस्पितळामध्ये हलवण्यात आलेले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याचे सांगितले गेले आहे। तसेच या सर्व 11 खेळाडूंची प्रकृती स्थिर असल्याबाबत सांगण्यात आलेले आहे। सदर घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी या ठिकाणी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले। याविषयी पुढील घटना त्यांनी तात्काळ बोदवड येथील पोलीस निरीक्षक अरविंदजी भोडे यांना कळवली व या विषयावर अरविंदजी भोडे यांनी नगरसेवक भरतप्पा पाटील, रामदासदादा पाटील तसेच सुनील भाऊ बोरसे, नगराध्यक्ष आनंददादा पाटील, हर्षलभाऊ बडगुजर, निवृत्तीभाऊ ढोले, महेंद्रदादा पाटील यांच्याशी संपर्क केला। तात्काळ या सर्वांनी मिळत वेळोवेळी दिवसभर या घटनेची दक्षता घेत त्यांनी सदरच्या परिवाराला सांत्वनही दिले। या घटनेबाबतची अधिकची माहिती घेण्यासाठी तसेच उर्वरित विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी रामदासदादा पाटील व सुनीलभाऊ बोरसे, आनंदकाका पाटील, निवृत्तीभाऊ ढोले, हर्षलभाऊ बडगुजर हे घटनास्थळाकडे रवाना झाल्याचे नगरसेवक भरतप्पा पाटील यांनी सांगितले आहे।